साली 1926 साली प्रबोधनकार ठाकरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून नवरात्री सण सुरू झाला. कशाला सुरू झाला तर शेड्यूल कास्ट लोकांनी, या शेड्यूल कास्ट लोक असू दे, बाकी उच्चवर्णीय अनेकांनी एकत्र या आणि जातीभेद हा निर्माण जो झाला तो बंद झाला पाहिजे, तो उद्ध्वस्त झाला पाहिजे. त्यासाठी हा सण निर्माण केला. त्यासाठी कुठे ना कुठे क्रांती निर्माण झाली. देवाला पूजावं म्हणून नाही. आंबेडकरांना माहिती होतं देव हा माणसात आहे, दगडात नाही. पण कुठे ना कुठे माणसांना माणसाचा माणूस पण समजलं पाहिजे. त्यासाठी आंबेडकरांनी हा विचार केला आणि प्रबोधनकार ठाकरेंच्या माध्यमातून नवरात्रीचा सण सुरू केला. तो 9 दिवस साड्या चेंज करा, हा देवीनी हा कलर घातला आहे, देवीनी तो, हा सगळा अंधश्रद्धेचा खेळ आहे. महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या या अनेक लोकांना सांगणं माझं कर्तव्य आहे की जातीमध्ये देव वाटून ठेवला होता. ह्या जातीतल्या देवाचे भेद उद्ध्वस्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि प्रबोधनकार ठाकरेंनी देवी हा सण साजरा केला. काही मूर्ख लोक मला सांगतील, काही मूर्ख लोक मला कमेंट करतील आणि बोलतील बाबासाहेब आंबेडकर तर देवाला म्हणायचेच नाही. हो, बाबासाहेब आंबेडकर देवाला म्हणत नसले तरी ही क्रांतीची चळवळ होती. ही क्रांती चळवळ का होती? कारण का आम्ही आमच्या हक्कासाठी, जो उच्चवर्णीय आम्हाला देवापर्यंत पोचायला देत नाही, जो उच्चवर्णीय अनेक लोकांना मंदिरात जाता येत नाही, जो उच्चवर्णीय फक्त ब्राह्मण सोडून मध्यात मराठा, कैकाडी, हिंदू सगळे असू दे, हे ब्राह्मण जे उच्चवर्णीय आहेत, मी चांगल्या ब्राह्मणांना बोलत नाही आहे, जे नालायक आहेत, वाईट आहेत, त्यांनाच बोलतो. कारण का बाबासाहेबांच्या चळवळीत, प्रबोधनकार ठाकरेंच्या चळवळीत चांगले ब्राह्मणसुद्धा होते. त्यांची लढाई क्रांतीची लढाई होती, हक्काची लढाई. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी काळा मंदिराचं क्रांती केली. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 तळ्याची क्रांती केली. हे का केली? मंदिरात जाणे, देव पावणे हे नाही, पण कुठे ना कुठे क्रांती निर्माण झाली पाहिजे या देशामध्ये आणि आपण आपल्या हक्कासाठी भांडलो पाहिजे. त्यासाठीच ही क्रांती निर्माण केली. दादर या ठिकाणी देवी हा नवरात्र सण सुरू झाला आणि अनेक वर्षापासून अजूनसुद्धा दादर या ठिकाणी, लाल मैदानाच्या ठिकाणी, जिथे प्लाझा आहे परेलचं, त्या समोरच्या ठिकाणी अजूनही तिथे देवी बसवली जाते. त्याचाही जाऊन पाहू शकता. हा इतिहास आहे. म्हणून इथल्या अंधश्रद्धेतल्या लोकांना, कर्मकांड लोकांना, भक्तांना, लिंबू फिरवणाऱ्यांना, देवाच्या मागे बकरं आणि देवीच्या मागे कोंबडं कापणाऱ्यांना, मुक्या जनावरांचा जीव घेणाऱ्यांना मला सांगायचं आहे. त्या नेत्यांच्या मागे फिरणाऱ्या भडव्या लोकांनाही सांगायचं आहे, देव उतरून तुम्हाला हक्क देणार नाही. तुम्हाला जो अधिकार दिला या महामानवांनीच दिलेला आहे. म्हणून हा देवीचा सण सुरू झाला होता, पण अनेकांना माहीत नाही. हा माझा विचार महाराष्ट्राच्या कोपऱ्यात पोचवा आणि ज्या प्रस्थापित भडव्या लोकांना राग येत असेल त्यांची मी माफी मागणार नाही. काय उखडायचं ते उखडा. जय हिंद, जय शिवराय.